आज मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपालाच्या अभिभाषणावरचं जे उत्तर या ठिकाणी दिलं, खरं तर निवडणूक आयोगाला जे काही प्रश्न आम्ही उपस्थित केलेला आहे ते निवडणूक आयोगाने उत्तर द्यायचं आहे. 76 लाख मतं हे रात्रीच्या अंधारात झाले कसे? महाराष्ट्रामध्ये 1 लाख बूथ आहे ते आम्हालाही माहिती आहे, पण प्रत्येक बूथवर काय 76 मतं झालीत काय? व्हिडिओज आहेत, फोटोज असतात. निवडणूक आयोगाने अजूनपर्यंत आम्हाला दिलं नाही, पण निवडणूक आयोगाची वकिली आज मुख्यमंत्री करत असताना आपण पाहिलेली आहे. म्हणजे दाल में काला है नहीं है, दालच काली है, अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे. निवडणूक आयोगाने आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर वेळेत दिलं पाहिजे, पण ते देऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे विषयाला डायव्हर्ट करण्याचा एक प्रयत्न ईव्हीएम मधून निवडून आलेलं ईव्हीएम म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म मी तुम्हाला सांगतो. एव्हरी वोट महाराष्ट्र फॉर MVA असा होता, पण आता ते त्याची वकिली ते करतात आहेत. याचाच अर्थ दाल में काला है. दुसरा महत्वाचा प्रश्न राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या बद्दलचं काही एंटी मोमेंट त्या ठिकाणी होत्या असं त्यांनी सांगितलं. सरकार यांचं होतं, यांचं सरकार आहे. जे कोणी महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची मोमेंट असेल कारवाई करायचे अधिकार त्यांचे आहेत. इथं आज एवढी मोठी लोक आली, त्याच्यामध्ये कोण आहेत? त्यांच्याजवळ व्यवस्था आहे, सरकार ते आहेत. पण राहुल गांधीच्या एका चांगल्या उपक्रमाला ज्यावेळेस राहुल गांधीजींनी ही भारत जोडो यात्रा सुरू केली त्यावेळेस देशातला प्रत्येक माणूस हा घाबरलेला होता. हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई या विविध जाती धर्मातली लोक घाबरलेली होती. नरेंद्र मोदीचं सरकार हे हुकुमशहा पद्धतीचं चाललेलं होतं आणि अशा वेळेस देशाच्यासाठी, देशाच्या एकात्मतेसाठी, देशाच्या संविधानासाठी कन्याकुमारी ते काश्मीर राहुल गांधीजी चाललेत. आणि त्याच्यामध्ये कोणी अँटी मोमेंट असेल तर ते बघण्याचं काम यांचं होतं. यांचे पोलीस तिथं होते, पण या पद्धतीचं त्या एका चांगल्या मोमेंटला गालबोट लावण्याचं पाप जे मुख्यमंत्री करतात आहेत, कोण असतील अँटी मोमेंट याला कारवाई केली पाहिजे. त्याचं समर्थन आम्ही करत नाही. काश्मीरमध्ये आपल्याला पाहिलं असेल की ज्यावेळेस राहुल गांधीजी जात होते तिथल्या लाल चौकामध्ये तिथं तिरंगा फडकवायचा आहे, त्यावेळेस केंद्र सरकारने सांगितलं की तुमच्या जीवाला धोका आहे. राहुलजीने सांगितलं की ही माझी पांढरी जी टी-शर्ट आहे ती लाल झाली तरी चालेल, तुम्ही संरक्षण दिलं नाही तरी चालेल, पण मी त्या ठिकाणी जाऊन लाल चौकात तिरंगा फहरवील. अशी धमक ठेवणारं नेतृत्व राहुल गांधीच्या रूपाने या देशाला मिळालं. पण त्या राहुल गांधींच्या नेतृत्वाला गालबोट लावण्याचं पाप महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. जे कोणी एंटी सोशल व्यवस्था असेल त्यांच्यावर कारवाई करावी. त्याला कोणी त्यांच्या जो पुरावे असतील त्याला कोणी विरोध करायचं कारण नाही. पण या पद्धतीनं राहुल गांधीजीवर पर्यायनं या पद्धतीची टीका करण्याचा अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्याला नाही. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. अजून उत्तरच दिलं नाही. राज्याचा एक मंत्री याच्यामध्ये सहभागी आहे. पहिल्या दिवशीपासून आम्ही बीड आणि परभणीच्या भूमिकेला घेऊन विधानसभेमध्ये भांडतो आहे. 2 दिवसानंतर 101 ची चर्चा लागते. तिच्यावर 2 दिवस चर्चा झाली. अजून मुख्यमंत्री त्याच्यावर उत्तर देत नाही. होता उद्या 11 वाजता देणार.
उद्या उत्तर काय मिळतं त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यांनी आज काही जे भाषण केलेलं आहे ते भाषण उद्या खऱ्या अर्थानं उतरतं की नाही उतरत, उद्या ते ज्या पद्धतीचे काय निर्णय घेतील बीड आणि परभणीमध्ये याच्यावर आमचं लक्ष आहे. नाही तर बोलाचाच भात न बोलाचीच कडी असं होता कामा नये असं आम्हाला वाटतं. जे काही महाराष्ट्र 2.5 वर्षात विकला गेला तो पुढच्या काळात विकला जाऊ नये. थांबणार नाही म्हणजे महाराष्ट्र विकायची जी तयारी केलेली आहे, कर्जावर कर्ज घेतलं जात आहे. ज्या राज्यावर 2014 पर्यंत 2 लाख कोटीचं कर्ज होतं ते आज 10 लाख कोटीवर गेलं. महाराष्ट्रातले उद्योग, गुजरात बोललं तर त्यांना राग येतो, पण ते गेलेच आहेत. पास्को सारखा मोठा उद्योग जिथं हजारो लाखो युवकांना नोकऱ्या लागल्या असत्या तो गेला ना. आता ते कोणते उद्योग आणतात, काय करतात, हे महाराष्ट्र विकतात हे आपल्याला समजेल भविष्यात. पुरवणी मागण्या जे सरकार 94,000 कोटीपर्यंत मागत असेल, बजेटच्या बरोबरीने येत असेल, तर राज्याच्या तिजोरीचा किती दिवाळा निघाला याचा आपल्याला त्याचा अर्थ लागतो आहे. आजही आपली पुरवणी मागण्यावर तो विषय उपस्थित केलेला आहे. त्यामुळे थांबणार नाही याचा अर्थ ते विकायचं पूर्ण तयारी करतायत का हाही त्याचा अर्थ निघतो आहे. पण भविष्यात बघू. आज त्यांचं भाषण, आज त्यांना महाराष्ट्राच्या लोकांचं जे बहुमत मिळालं असं ते म्हणतात आहेत. मार्कंडवाडीचा जो उल्लेख त्यांनी केलेला आहे, खरं तर मार्कंडवाडीच्या बाबतची भूमिका मांडत असताना मुख्यमंत्री तिथल्या लोकांना, आमचे तिथले आमदार त्यांना घाबरवत आहे असं तिथल्या लोकांचं सांगताय. मी स्वतः जाऊन आलो मार्कंडवाडीमध्ये. स्वतः मुख्यमंत्र्यांनी जावं, तिथल्या लोकांशी भेटावं आणि मॉक पोलिंग करायचा त्यांचा अधिकार आहे, तो करू द्यावा. का सरकार घाबरत आहे? गावागावामध्ये लोक ठराव घेतात आहेत की आम्ही दिलेले मतं यांना दिले नाही. हे सरकार आमच्या मताचं नाही. हे सरकार बहुमतात आलं, एवढ्या मोठ्यानं 5वी बहुमत घेतलं. हे सरकारचा उत्सव सुद्धा जनतेमध्ये नाही, यांच्या मंत्रिमंडळात नाही, यांच्या आमदारात नाही. त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं की आज मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणातली आता वस्तुस्थिती पुढच्या काळात पुढे येणारच आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये तो आम्हाला लक्षात येणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. येईल आता चर्चा होत आहे. एक सरकारला आम्ही रोज घेरतोय, सगळ्या प्रश्नावर चर्चा करतोय. आता त्यांनी सांगितलं सोयाबीनच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकून दिलेत आम्ही. शेतकरी रोज आत्महत्या करतात, ते कशासाठी करतात त्याच्याबद्दलच्या उपाययोजना सरकार काय करते. आम्ही त्यांना 2 दिवसाचं अधिवेशन वाढवून विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही मागास भागाची चर्चा 2 दिवस सातत्याने विधानसभेत करावी आणि या भागाला न्याय देऊन जावं अशी मागणी काल कामकाज समितीमध्ये आम्ही केली. पण सरकारला पळ काढायचा आहे. आपण पाहिलं आज की पुरवणी मागण्यामध्ये 3 दिवस चर्चा होत. आज त्यांनी 2 दिवसाचंच त्या ठिकाणी ही चर्चा होणार त्याच्यासाठी अध्यक्षाचे पॉवर वापरून मगाशी ठराव आणला आणि ती चर्चा 2 दिवसावर आणली. काही गर्दीमध्ये चर्चा करायची, पुरवणी मागण्या मंजूर करायच्या आणि नागपूर सोडून पळायचं, अशी ही भूमिका या सरकारची दिसते आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही काल कामकाज समितीमध्ये ही मागणी केली होती की विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या विकासाच्या बाबतची 2 दिवसाची चर्चा लावून त्याला न्याय देऊन इथून जावं. पण सरकार पळ काढतंय असं चित्र आम्हाला पाहायला मिळत आहे. आता आमची मागणी आहे सरकारला. आता मुख्यमंत्र्यांनी आज भाषण दिलं की आम्ही विरोधकांनाही सांभाळून नेणार आहोत, हे सगळे कारवाई करणार आहोत. आता त्याच्यातली सत्यता किती आहे ते त्यांच्या कारकिर्दीत कळेल. त्यामुळे आज आपल्याला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. हे
हे बघा, हा राष्ट्रीय प्रश्न आहे. त्याला राज्याच्या पातळीवर याच्यावरची चर्चा होऊ शकत नाही आणि ती चर्चा करणंही काही बरोबर. मुंबई कोणालाच नाही, मुंबई महाराष्ट्राचीच आहे. पण ज्या पद्धतीनं मुंबईला गुजरातच्या माध्यमातून कंगाल करण्याचं काम सुरू झालेलं आहे, मुंबईतले उद्योग, मग हिऱ्याचे उद्योग असोत, तिथले उद्योग ज्या पद्धतीनं गुजरातला नेण्याचं काम सुरू झालेलं आहे, मुंबईला बकाल करण्याचं काम सुरू झालेलं आहे, ते थांबवलं पाहिजे. मुंबई फक्त महाराष्ट्राचीच आहे आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईच्या बद्दलचं या पद्धतीचं कुठलाचंही मत मान्य केलं जाऊ शकत नाही. मुंबई आमचं महाराष्ट्राचं हृदय आहे.